नमो बुद्धाय. जय भीम. मागील 2-3 वर्षांपासून दिवाळी आली की बौद्धांच्या ग्रुपमध्ये दीप दानोत्सव ह्या नावाखाली वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन तयार करून पोस्ट व्हायरल करण्याचा सपाटा सुरू केला आहे. या पोस्टमध्ये अपो दीपो भव असा शब्द वापरला आहे. तर मुळात ते अत्त दीप भव असं आहे, जे स्वतःचा मार्गदाता हो, मार्गदर्शक हो या अर्थाने तथागत गौतम बुद्धांनी उच्चारला आहे. दिवे लावण्याच्या अर्थोअर्थी त्याचा बळजबरीने संबंध लावून उगीच दिवाळी साजरी करण्याचा बहाणा शोधण्याचा प्रयत्न निदान बौद्धांनी तरी करू नये. किंबहुना ते एक नवीन मनुवादी षडयंत्र ब्राह्मणांनी पुन्हा बहुजनांच्या आणि विशेष करून बौद्धांच्या माती मारण्याचा एक डाव सुरू केला आहे. आणि RSSच्या 5000 ब्राह्मणांनी आपल्या जटा कापून, मुंडन करून, चिवर परिधान करून कट्टर बौद्धांमध्ये घुसून पुनश्च दीपदानोत्सव हे एक नवीन समीकरण सुरू करून दीपावली बुद्धाच्या नावाने करा, पण दीपावली साजरी करा असा संदेश बळजबरीने देऊन त्याला सोशल मीडिया सारख्या सोप्या पण प्रभावशाली माध्यमातून धम्माच्या बाबतीत अज्ञानी असलेल्या, कमी अभ्यास असलेल्या पण पैशाच्या जोरावर महागडे मोबाईल वापरून स्वतःला उधारलेले असल्याचा आव आणून मूर्ख नालायक बौद्ध जे गणपती, दुर्गा, महालक्ष्मी, साईबाबा यासारख्या समाजाला अंधश्रद्धेच्या गटारात ढकलत राहतात, तेच लोक ह्या दीपदानोत्सव सारख्या भ्रामक संकल्पना ना बळी पडतात. कोणत्याही बौद्ध धम्माच्या अभ्यासू व्यक्तींकडून अशा पोस्ट व्हायरल होताना किंवा त्याचं समर्थन करताना तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे दीपदानोत्सव ह्या ब्राह्मणी कुबुद्धीतून निघालेल्या भ्रामक आणि खोट्या कपोलकल्पित शब्दाच्या आणि संकल्पनेच्या जाळ्यात बौद्धांनी अडकून पुन्हा दीपावली साजरी करण्याच्या अंधश्रद्धेकडे वळण्याच्या नादात पडू नये. आणि दीपावली हा आपलाच दीपदानोत्सव नावाचा सण आहे हा अपप्रचार पसरवून आधीच संभ्रम अवस्थेत असलेल्या आपल्या बौद्ध बांधवांना आणखी नवीन भ्रमात टाकू नये. आणि जो असं करेल तो बौद्ध नसून तो मनुवादी ब्राह्मण बुद्ध धम्मात घुसखोरी करून आलेला खोटा बौद्ध आहे असे समजावे. आणि अशा खोट्या पोस्ट व्हायरल करू नये. आणि जर कोणी केल्यास त्याला ही पोस्ट पाठवून त्याची कान उघडणी करायची, त्याला विरोध करायचा. तुमच्या आजूबाजूला जे काही खोटं आणि चुकीचं घडत असेल त्याला ताकदीने विरोध करून त्यांचे हे षडयंत्र परतावून लावणे हे खरा बौद्ध असल्याचे परिमाण आहे. कुटील डाव खेळून बुद्धाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नष्ट करू पाहणाऱ्या किंवा त्यांच्या अनुयायांना भ्रमित करू पाहणाऱ्या कावेबाज ब्राह्मणांचा कुटील डाव आहे हे पक्के लक्षात ठेवा. आणि सजग राहून डोळ्यात तेल घालून सतर्कता बाळगून आणि शुद्ध बौद्ध साहित्यात ब्राह्मण भेसळ करणार नाहीत याची काळजी घ्या. आणि खरा बौद्ध म्हणून ही सर्वांची आपली जबाबदारी आहे. त्याकरिता स्वतः बौद्ध साहित्याचा अभ्यास करण्याची तयारी ठेवा. अभ्यासू वृत्ती वाढवा. आपल्यासाठी रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे. बौद्धांनी दिवाळी साजरी करावी की करू नये? पहिले कारण, तथागत भगवान बुद्धांच्या श्रावक संघाचे 2 सोबती म्हणजे सारिपुत्त सेनापती आणि महामोगलायन हे उपसेनापती होते. या दोघांचा असीम त्याग आणि 44 वर्षाची धम्मसेवा
आणि त्यांच्या अंगी असलेले सद्गुण यामुळे तथागत गौतम बुद्धांनी त्यांच्यावर संघाची जिम्मेदारी सोपवली होती. मोगलायांचा प्रभाव हा राजगृहामध्ये खूप वाढला. त्यामुळे कार्तिक अमावस्येला इसिगल पर्वतावर त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. महामोगलायनला जिवंत जाळण्यात आले. तो दिवस दिवाळीचा होता. म्हणजेच इतिहासातील हा आपल्यासाठी काळा दिवस आहे. दुसरे कारण म्हणजे मौर्य काळातील 10वा सम्राट बौद्ध राजा बृहद हा 10 व्यक्तींचे बळ असलेला महापराक्रमी अजिंक्य योद्धा होता. युद्धात त्याला हरविणे कठीण काम होते. यांची पुष्यमित्र शुंग याने कपट कारस्थाने करून क्रूर हत्या केली. तोही दिवस कार्तिक अमावस्येचा होता. बौद्ध सत्ता उलटून लावण्यात आली. भिक्खूंच्या कत्तली करण्यात आल्या. भिक्खूंचे डोके कापून आणणाऱ्यास 100 सुवर्ण मुद्रा देण्याचे फर्मान पुष्यमित्र शुंग याने सोडले. विहारे, बौद्ध स्कूल नष्ट केली आणि दिव्यांच्या माळा लावून आतिषबाजी केली. तो दिवस कार्तिक अमावस्येचा होता, म्हणजे दिवाळीचा होता. तिसरे कारण इडा पिडा टळो बळीचे राज्य येऊ ही म्हण आजही आपल्या माता भगिनी एखाद्या प्रिय व्यक्तीला ओवाळताना म्हणतातच. यामागे फार मोठा इतिहास आहे. बहुजनांचा सर्वश्रेष्ठ राजा बळी हा अत्यंत शूर, पराक्रमी, बुद्धिवान, तत्वशील, चारित्र्यवान, उदार, दयाशील, न्यायी असा सर्व गुण संपन्न राजा होता. त्याच्या राज्यात सर्वसामान्य बहुजन समाजातील जनता अत्यंत सुखी, संपन्न व समृद्ध होती. अशा या दानशूर बहुजन राजाला विष्णूने कपट कारस्थान रचून कैद केली. त्यांची सत्ता, शस्त्रे, विद्या, संपत्ती हिरावून घेण्यात आली. त्यांच्या मुलांना एका मागून एक ठार करण्यात आले. बळी प्रतिपदा या दिवशी राजा बळीची क्रूर हत्या करण्यात आली. तो दिवस कार्तिक अमावस्येचा म्हणजेच दिवाळीचा होता. म्हणून बौद्धांनी, बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये. आजवर आपण जे काही करत आलो त्यात आपले अज्ञान होते, परंतु आता तर आपल्याला खरा इतिहास समजलेला आहे. आणि हा इतिहास समजून देखील आपण जर परत तीच चूक पुन्हा करत असू तर मात्र आपल्याला बौद्ध म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाही. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि दीक्षा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा देखील दिल्या. जर आपण त्या 22 प्रतिज्ञांचे पालन करत नसू तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण आपल्या उद्धारकर्त्याशी बेईमानी करत आहोत, त्यांचा अपमान करत आहोत व आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करत आहोत. म्हणून बौद्धांनी, बहुजनांनी दिवाळी हा सण साजरा करू नये. घरावर विद्युत रोषणाई करणे, आकाश कंदील लावणे, दिवे लावणे, रांगोळी काढणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या, महापुरुषांच्या हत्येचा आनंदोत्सव साजरा केल्यासारखे होईल. आपण बौद्ध आहोत. आपली संस्कृती वेगळी आहे. आपले सण म्हणजे भीम जयंती, बुद्ध जयंती, धम्म चक्र प्रवर्तन दिन व आपल्या आदर्शांच्या जयंत्या व प्रत्येक महिन्याची पौर्णिमा हे आपले सण आहेत. आपण तेच सण साजरे करावेत. आपल्या घरात जर कुणाचा मृत्यू झाला तर आपण नवीन कपडे घालतो का?
अंगणात रांगोळी काढतो का? घराच्या दाराला आकाश कंदील लावून लाइटिंग करतो काय? दारात अंगणात दिवे लावून आणि घरात आपण फराळ बनवून आनंद साजरा करतो काय? नाही ना. मग आपण दिवाळी साजरी का करतो? आपण कधी याचा विचार केला आहे का? मग आपण आपल्या पूर्वजांच्या हत्येचा दिवस का साजरा करतो? का साजरा करावा याचा आपण का विचार करत नाहीत? ब्राह्मणांच्या अघोरी कृत्यात आपण आनंदाने का सामील होतो? कशासाठी? जागे व्हा. दिवाळी आपला सण नाही,